रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1628 पासून सुरुवात करत आहोत. विठ्ठल नामाचा नाही ज्या विश्वास, तो वशे उदास नरकामध्ये. तयाशी बोलता होईल विटाळ, नव जाय तो जळ स्नान करिता. विठ्ठल नामाची नाही ज्या आवडी, त्याची काळ घडी लेखिता ये. तुका म्हणे मज विठोबाची आन, जरी प्रतिवचन करीन त्याशी. विठ्ठल नामावर ज्याचा विश्वास नाही, तो घाणेरड्या नरकात पडेल. त्याच्याशी बोलण्यामुळे विटाळ होईल व ती स्नान केल्याने निघणार नाही. ज्याला विठ्ठल नामाची आवड नाही, त्याच्या आयुष्याचा घटका काळ मोजत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, मी त्याच्याशी बोलणे तर सोडा, विठ्ठलाची शपथ आहे. तया घडले सकळ नेम, मुख विठोबाचे नाम. काही न लगे शिनावे, अनेक वेगळ्या भावी. वाचे उच्चारावे रामकृष्ण गोविंद, फळ पावला अवलीळा भोगी वैकुंठ सोळा. तुका म्हणे त्याच्या नावे, तोची होईल स्वभावे. ज्याच्या मुखी विठ्ठल नाम आहे, त्याला व्रत नियम केल्याचे पुण्य मिळते. म्हणून नाना प्रकारच्या उद्देशाने अनेक प्रकारची साधने करण्याचे कष्ट घ्यावे लागत नाहीत. वाणीने फक्त रामकृष्ण गोविंद असे म्हणावे. नाम घेतल्याने वैकुंठातील सुख सोहळ्याचे फळ मिळते. तुकोबा म्हणतात, नामस्मरणाच्या सहज स्वभावाने माणूस देवरूप होतो. पुराण प्रसिद्ध शिमा नाम तारक महिमा. मागे जाळी महादोष, पुढे नाही गर्भवास. जे निंदिले शास्त्रे, वंदे झाले नाम मात्रे. तुका म्हणे ऐसा त्रिभुवनी नाम ठसा. नाम जड जीवांना तारणारे, अशा नाम महात्म्याची सीमा पुराणात वर्णिली आहे. पूर्वी केलेले महादोष हरिनामामुळे निघून जातात व पुढे गर्भवास भोगावा लागत नाही. ज्यांना शास्त्राने निंदे ठरविले, तेही नामस्मरणामुळे वंदनीय ठरतात. तुकाराम महाराज म्हणतात, त्रिभुवनात असा नामाचा ठसा उमटलेला आहे. नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल. तोची अक्षरावे काम, उच्चारावे राम राम. नाही वर्ण धर्म याती, नामी अवघीची सरती. तुका म्हणे नाम चैतन्य हे निज धाम. हरिनाम घेण्यासाठी कोणतेही मोल द्यावे लागत नाही. नाम मंत्र खोल नाही, महाग नाही, तर सुलभ आहे. राम राम असे उच्चारावे, हे केवळ 2 अक्षराचे काम आहे. हरिनाम घेण्यासाठी उच्च जात, श्रेष्ठ वर्ण धर्म याची आवश्यकता नाही. तेथे सर्वांना स्वातंत्र्य आहे. हरिनामाने हरीच्या ठिकाणी सर्वजण कृतार्थ होतात. तुकाराम महाराज म्हणतात, नाम हे भेदरहित चैतन्याचे निवासस्थान आहे. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी केला. सांगा विनवितो तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी. नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडणे. सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. हरिनाम घेऊन वाया गेला असे कोणी कधी ऐकले आहे काय? संत महंत सिद्ध ऋषी, तुम्हा साऱ्यांना मी विनंती करीत आहे, हरिनाम घेऊन ज्याचा उद्धार झाला नाही, असा एखादा निवडून पुरावा दाखवा. तुकाराम महाराज म्हणतात, संतजनो, सलगीमुळे मी स्पष्ट बोलतो, याबद्दल मला तुम्ही क्षमा करा. फुकाचे ते लुटा सार वारे अमर सदैव. नाही गर्भवास पुरती, डोंगर जळती दोषाचे. उदंड भावे उदंड घ्यावे, नाम गावे आवडी. तुका म्हणे घरीच्या घरी दिशावरी नशिनिजे. हरिनाम हे परमार्थ साधनेचा सार आहे. ते विनामूल्य लुटून घ्या आणि अखंड व्हा. पुन्हा गर्भवास भोगावा लागणार नाही. पूर्वी घडलेल्या पापाचे डोंगर जळून जातील. उदंड भक्तीने उदंड नाम घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात, घरात बसून हरीचे चिंतन करावे. येत कंचित लाभासाठी देशोदेशी फिरून शीन करून घेऊ नये. प्रीती नाही राया, वर्जिले ते कांता. परी तिची सत्ता जगावरी, तैसे दंभे झालो तरी तुझे भक्त. वाया यमदूत न पाती, राज याचा पुत्र अपराधी. देखा तो कायानिक दंडवतली, बाय तरी खोडी परी देव म्हणे कंठी. तैसा मी जग जेठी म्हणे तुका. नावडत्या राणीचा जरी राजाने त्याग केला, तरी प्रजेवर तिची सत्ता असते. त्याप्रमाणे दंभाने का होईना, पण आम्ही तुझे भक्त झालो आणि म्हणून यमदूत आमच्याकडे पाहत नाहीत. राजाचा पुत्र अपराधी असला तरी सामान्य लोक त्याला शिक्षा करू शकतील का? तुकाराम महाराज म्हणतात, घोड्याला 72 खोड्या असल्या तरी त्याच्या कंठात जर देवमणी असेल, तर तो शुभ लक्षणी गुणी मानला जातो. तसाच मी दांभिक आहे, परंतु तुझा भक्त असल्यामुळे मी श्रेष्ठच आहे. करावा उदार किंवा घ्यावी हारी, एका बोला स्थिरी राहे देवा.
निराशेने माझा होईल संध्या अवघेचे आहे मूळ पायी. राहिलो चिकटून डिंकोने काहीची न कळे कोणाने न काळे उदय भागी. तुका म्हणे बहु उद्देशला जीव बाकी तसे किव देवराया. देवा तुम्ही माझा उद्धार करावा नाही तर तुमच्याकडून असे होणार असल्याची कबुली तरी द्या. एक काहीतरी वचन द्या. तुमचे पाय हेच माझे आधारस्थान आहे. तुम्ही जर निराशा केलीत तर तुमच्या देवत्वाविषयी माझ्या मनात संदेह निर्माण होईल. तुम्ही उद्धार कराल या आशेने मी तुमच्या पायांना चिकटून बसलो आहे. मला दुसरे काही कळत नाही. माझे भाग्य केव्हा उदय पावेल कोण जाणे. तुकाराम महाराज म्हणतात, संसारातील दुःखाने माझा जीव उद्विग्न झाला म्हणून मी तुमच्याकडे करुणा भाकीत आहे. आली अभोगाशी असा वेद सादर देवावरी भार घालून या. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुढे काय रंक. भयाच्या पोटी दुःखाच्या राशी शरण देवाशी जाता बले. तुका म्हणे नवे काय त्याकरिता चिंताव तो आता विश्वंभर. संकटाचे भोग भोगण्यासाठी तयार असा आपल्या रक्षणाचा भार देवावर घालावा. तो कृपासागर आपल्यावरील संकटाचे सर्व निवारण करतो. त्याच्याशिवाय इतर सारे रंक दिन नाहीत. ते संकटकाळी काय मदत करणार. मनात भय निर्माण झाले की त्यामुळे दुःखाच्या राशी निर्माण होतात. त्यामुळे देवाला शरण जावे हेच चांगले, कारण त्यामुळे भय दूर होते, दुःखे नाहीसे होतात. तुकाराम महाराज म्हणतात, त्या विश्वंभराला काही करणे अशक्य नाही म्हणून आता त्याचे चिंतन करावे. भोगतो न गडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान. मनवुनी मनी मानू नये खेदू मनावा गोविंदू वेळोवेळा. आणि करू सावे न लगे बहुता पुल्या संचिता वाचुनिया. तुका मने भार घातलियावरी होईल कैवारी नारायण. सुख दुःखादी भोग हे पूर्व संचिता वाचून घडत नसतात. या विचाराने मनाचे समाधान करावे. मनात त्याची खंत बाळगू नये. गोविंदाचे सतत स्मरण करावे. आपल्या दैवाखेरीज इतरावर नाराज होऊ नये. तुकोबा म्हणतात, आपल्या दुःखाचा सारा भार नारायणावर सोपावा म्हणजे तो आपला कैवारी होऊन आपल्याला दुःखमुक्त करील. वैर व्हावे सर्वभूता सवे साधन बरवे हेची एक. तरीच अंगीकार करील नारायण बडबड तो शीन येणविन. सोयरे पिशून समानाचे गडे चित्त पर ओढे उपकारी. तुका म्हणे चित्त झाली निर्मळ तरीत सकळ केले होय. पूर्व प्राणी मात्राशी वैरभाव न ठेवता ते हे चांगले साधन आहे. तरच नारायण अंगीकार करील. त्याशिवाय ही सारी केलेली बडबड व्यर्थ आहे. आप्तानी तर हा भाव नाहीसा झाला असून ज्याचे मन परोपकारासाठी आतुर झाले आहे त्याचा देव स्वीकार करतो. तुको म्हणता, चित्त निर्मळ असेल तर केलेली साधना सफल होते. दिली चाले वाचा शय मागिल्या तपाता. रिद्धी सिद्धी ती गरा करीती पसा त्याचा पसारा. मानदंबासाठी फळे देवा सवे तुटे. तुका म्हणे मेवा कैचा वेठीच्या निदैवा. तपस्वी पुरुषाने शाप किंवा आशीर्वाद दिले तर ते सत्य होतात, मात्र त्यामुळे त्याच्या पूर्वीच्या तपाचा क्षय होतो. त्याच्या घरी रिद्धी सिद्धी येतात पण त्याचा व्याप वाढतो. किरकोळ मान सन्मानाच्या हव्यासासाठी त्याला देवाचा दुरावा सहन करावा लागतो. तुको म्हणतात, मेवा मिठाईचे ओझे घेऊन जाणाऱ्याला त्याचा लाभ कसा होईल. तापल्या वाचून नवे अलंकार पिटून या सार उरले ते. मग कदा काळी नवे शुद्ध जाती नाशे शत्रू होते मित्र तोची. कळले बरे भोगू द्यावे भोगा फाशीले ते रोग हाती सुटे. तुका मने मन करावे पाठेळ सावेची जाळ शिजेवरी. सोने तापून ठेवल्याशिवाय त्याच्यातील अशुद्ध निघून जात नाही आणि त्याशिवाय शुद्ध सोन्याचे अलंकार घडविता येत नाहीत. तसेच मन शुद्ध केल्याशिवाय माणसामध्ये देवत्व येत नाही. मनातील अशुद्धता निघून गेली की पूर्वी शत्रू असलेले मित्र होतात. गळू झाले असता त्यातील अशुद्ध रक्ताचा निचरा होण्यासाठी ते कापतात, म्हणजे माणूस लवकर वेदना मुक्त होतो. तुकाराम महाराज म्हणतात, मनाला तसे सहनशील बनवावे. स्वयंपाक रांधणाऱ्याने स्वयंपाक शिजेपर्यंत जाळाची उष्णता सहन करावी. पाठेळ करिता न सहावे वार साहिलिया ढोरा गोनी चाली. आपण हेचे कसवटी हर्षामर्ष पोटी विरोध्यावी. नवनीत तोवरी कडकडी लोणी निश्चळ होऊनी राय मग. तुका म्हणे जरी मागे टाकी गाया त्याच्या पडे पाय जन मग.
घोडा किंवा बैल या जनावरांना केवळ पाठीवर ओझे वाहणारे केले तर ते माणसाच्या वाराही सहन करू शकत नाही. तीच ढोरे जर भरून तयार केली तर पाठीवर पोती घेऊन चालतात. या कसोटीप्रमाणे आपल्या हृदयातील आनंद क्रोध याचा परिणाम बाहेर दिसू देऊ नये तो पोटात जिरवावा. लोणी काढायला ठेवले तर त्याचे सूप होईपर्यंत ते कडकड वाढते, नंतर मात्र थांबते. तुकाराम महाराज म्हणतात, टाकीचे घाव सोसले की दगडाची मूर्ती बनते व लोक त्याच्या पाया पडू लागतात. कावळी अशी नाही दया उपकार, काळे मी अंतर विटाळशे. तैसे कुधनाचे जिने अमंगळ, घाणेरी ओंगळ व देवाने. कडू भोपळ्याचा उपकारे पाक, शेविला तिडीक कपाळाशी. तुका म्हणे विष सांडूने ने साप, आदरे ते पाप त्याचे ठाई. कावळ्याला कोणाची दया येत नाही, तो कोणावर उपकारही करत नाही. त्याचा बाहेरून जसा काळा वर्ण आहे तसे त्याचे अंतःकरणही काळे आहे. तसेच ज्याच्यावर वाईट मार्गाने मिळविलेले धनद्रव्य भरपूर प्रमाणात आहे त्या कुत्सित वाईट माणसाचे जगणे अमंगळ आहे. त्याच्या वाणीतून घाणेरडे अभद्र शब्द बाहेर पडतात. कडू भोपळ्याचा पदार्थ किती चवदार उपचारांनी बनविला तरी तो खाताच कपाळात तिडीक भरते. तुकोबाराय म्हणतात, सर्प जसा स्वतःजवळील विषाचा त्याग करण्याचा विचारही मनात आणत नाही, त्याप्रमाणे पापी माणूस पापकर्माचा सतत आदर करतो. लाभ खरा नये तुटे, नाही अडखळा भेटे. जाय अवघिया देशा, येथे संचलाशी तैसा. मग न लगे पारखी अवघी संकट सारखे. तुका म्हणे ओळे रूपे भुलविले डोळे. देवाच्या भेटीत व्यत्यय न येणे, अडथळा न येणे यामध्ये नुकसान नाही तर तो खरा लाभ आहे. असा लाभदायक माल सर्व देशामध्ये जातो आणि इथल्या सारखाच तो तेथे सर्वत्र भरून उरलेला असतो. अशा मालाची पारख करण्यासाठी परीक्षकाची गरज लागत नाही. देव सर्वत्र सरसगट सारखा होतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवाचे सगुण रूप सर्वत्र प्रगट असे आहे, त्यामुळे दृष्टी मोहित झाली आहे. नको आता पुसो काय लवला येऊ संती. जाय वेगी पंढरपुरा तो सोयरा दिनाचा. वचनाचा न करी गवारी गे देवाशी शरण. तुका म्हणे कृपावंत बहु चिंता दिनाची. आता काही करू नकोस, प्रपंचातून बाहेर पडण्याची घाई कर. त्वरित पंढरपूरला जा, तेथील देव दीनदुबळ्याचा पाठीराखा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या शास्त्र वचनाच्या गुंताड्यात पडू नकोस, देवाला शरण जा. तुकाराम महाराज म्हणतात, त्या कृपावंताला दीनदुबळ्या भक्ताची फार काळजी आहे. बुद्धी न जड जीवा नका देवा उपेक्षो. पारसावी हे विज्ञापन आम्हा दिनी दासाची. चिंतोनी आले पाय त्याशी काय वचना. तुका म्हणे पुरुषोत्तमा करा क्षमा अपराध. पांडुरंगा, पंढरीला आलेला जड जीवाची उपेक्षा करू नका. आम्हा गरीबाची एवढी विनंती ऐका. तुमच्या भेटीच्या आशेने तुमच्या चरणापाशी आलो आहे, त्या सांतर देणे तुम्हाला शोभत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, पुरुषोत्तमा, आमच्या सर्व अपराधाबद्दल आम्हाला क्षमा करावी. मानवने का कुळती तो पुढती. तुमची या आशे का हाती कमळापती भांडर. फेडू आलेले दरिद्र तरी न लगेची उशीर. पुरे अभय कर ठाया ठाव रंकाशी. कोठे न गाली धाव याजसाठी त्याजिले हाव. घेऊन देवाव मना केला विरोध. कारणाच्या गुणे वेळ काळ तोही नेणे. तुमच्या कीर्तने तुम्हा जागवी. हे कमलापती, तुमच्या पाशी धनाचे भांडार आहे म्हणून मी तुम्हाला काकुतीने आळवीत आहे. आमचे दैन्य दूर करण्याचा विलंब लावू नका. तुमच्या आशीर्वादाचा हात आम्हा रंकाच्या शिरावर ठेवूनच तेथूनच ठेवा, तेही पुरेशा. इतर कोठे जाण्याची धाव मी घेणार नाही. सर्व इच्छाचा त्यासाठी त्याग केला आहे. मनाला वर घालतो, त्याला इतरत्र जाऊ देत नाही. तुकाराम म्हणतात, आमचे कार्य साध्य व्हावे म्हणून आम्ही वेळ काळ योग्य आहे की नाही हे न पाहता तुमचे कीर्तन करून तुम्हाला जागवितो. बहु नावे ठेविती स्तुतीची आवडी. बहुतया गोडी आली रसा. बहु सेवन केले बहु वस. बहु आला दिस गोमट्याचा. बहुता पुरला बहुता उरला. बहुताचा केला बहु नट. तुका झाला बहु निकटवर्ती. बहु काकुळती येऊनिया. हे परमेश्वरा,
तुझी स्तुती करण्याची मला फार आवड आहे, त्यामुळे मी तुला वेगवेगळ्या प्रकारे नावे ठेवली आहेत. त्या नावामुळे भक्ती रसाला खूप गोडी निर्माण झाली आहे. त्या नावाचे मी खूप उत्साहाने सेवन केले, त्यामुळे पुष्कळ चांगले दिवस आले. तो पुष्कळांना पुरून आणखी पुष्कळासाठी उरला आहे. त्याने अनेकासाठी वेगवेगळे वेश धारण केले व त्याचा उद्धार केला. तुकाराम महाराज म्हणतात, खूप आकुतीला येऊन मी देवाच्या अगदी जवळ ऐक्य रूपात राहणारा झालो आहे. ये लोके आम्ही वस्तीचे ते पेने उदासीनतेने देवावी, कार्यापुरते कारण मार्गे उल्लंघुनी वेगी जावे स्थळ, सोंग संपादनी चालवितो व्यवहार, अत्यंती आदर नाही गोवा, तुका म्हणे वेच लावला संचिता, होईल घेता देता लाभ कोणा. मनुष्य देह लोकातील काही काळापुरते मुक्कामाचे ठिकाण आहे, असे समजून आम्ही या देहाबद्दल अनासक्त आहोत. कार्यकारणासाठी कुठेतरी आश्रय घेणे आवश्यक असते. कार्य साध्य झाल्यावर वेगाने परधामाला जायचे आहे. ज्याप्रमाणे नट सोंग घेतो, भूमिका वठितो, तसेच मीही या भूमिकेत आसक्ती ठेवलेली नाही, मोहात गुंतलो नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या जवळची साठवण मी सुख दुःखे भोगून खर्च करीत आहे. जो कोणी कशी देवघेव करेल तसा त्याला लाभ होईल. रोज कीर्ती जमा धरुनी सकळ, खताविला काळ वरावरी, नाही होत झाड्या पाड्याचे लिगाड उजरा, तिथे गोड शेवा रुजू, चोरासाठी हृद बदल अठ्ठास, जळो जिने दाश भवताचे, सावधान तुका निर्भर मानशी, जा साला झाड्या पाशी गुंफोनेने. आयुष्याला किती काळ हरिचिंतनात गेला व किती वाया गेला याचा हिशोब मी रोजच्या कीर्तीत लिहून त्याची खतावणी केली आहे. झाडा पाल्याचे लंचाड उरलेले नाही. मी जी गोड सेवा करतो ती मालकाकडे रुजू आहे. आपल्या मालकाची सेवा करण्याचे सोडून इतराची सेवा करणे, सेवेत चुकारपणा करणे, अट्टा धरणे हे चोराची कामे आहेत. अशा सेवकाचे जिने जळून जाऊ. तुकोबाराय म्हणतात, मी सावध राहिलो म्हणून चिंतामुक्त झालो आहे, पण वर्षा अखेरच्या हिशोबाच्या गुंताड्यात आता गुंतणार नाही. त्रिविध कर्माचे वेगळले भावन उडून ठाव दाखविले, आलियाच्या झाडा राहिल्यास ठाव, सुखतो गौरव संतांगी, हिशोब आले ते सकळाचे प्रमाण, तेथे नायान चलो यात, तुका म्हणे नाही पाप पुण्य कथे, झाड्याची उजती हाता आली. विविध कर्माचे वेगवेगळे भाव निवडून त्याचे स्वरूप दाखविले आहे. जे काही कर्म वाट्याला येईल त्याचा सर्व झाडा करून जे उरेल ते गौरवाने संतांच्या अंगी लावतो, मी सुख उपभोगतो. हिशोबाने जे मिळते ते सर्वांना मान्य करावे लागते, तेथे इतर कोणताच उपाय चालत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व कर्माचा झाडा करूनच झाला, पावती हातात आल्याने पाप पुण्याची खंत राहिली नाही. साखरेचे नाम घेता कळे गोळी तैसा, आम्हा जोडी वैष्णवाची, मोक्ष गाठी असे ठेवीला बांधोनी, सोसतो भजनी आवडीचा, भोजनाची चिंता माय वाये बाळा, आम्हा तरी खेळावरी चित्त, तुका म्हणे आम्ही देव उपकारे गाऊ, निरंतर नाचो लागो. साखरेचे नाव उच्चारल्याबरोबर तिच्या अंगभूत गोडीचे लगेच ज्ञान होते. मोक्ष गाठीला बांधलेलाच आहे. भजन मनापासून आवडते. आम्हा बायकाचे मन खेळण्यात रमते. आम्हाला भोजनाचे भान नसते, ती चिंता आई निवावी. तुकोबाराय म्हणतात, मनुष्याचा देह देऊन देवाने आमच्यावर उपकार केला आहे, ते फेडण्यासाठी आम्ही त्याचे गीत सदा सर्व काळ आनंदाने नाचत गाऊ. सुखे घेऊ जन्मांतरे कबरी लोके, पंढरीचे वार करे होता थोरी जोडी, हे तो आले अनुभवा पहावे जीवावरून, तुका म्हणे केला त्याग सर्वांग म्हणून. आम्ही आनंदाने अनेक जन्म घेऊ. या इहलोकात एक गोष्ट फार चांगली आहे. पंढरीचा वारकरी झाले असता मोक्ष प्राप्तीचा लाभ सहज मिळतो. मी हे अनुभवले आहे, तुम्ही अनुभव घेऊन पहा. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणूनच मी सर्व संग परित्याग करून वारकरी झालो आहे. करू जाता सनिदान क्षण जन पालटे, आता गोमटे ते पाय तुझे माय विठ्ठले, हरिदासाचा समागम अंगे प्रेम विसावे, तुका म्हणे हेची मन इच्छा दान मागावे. मागतसे देवाजवळ राहिलो असता क्षणात बदल होतो. जो पामर आहे, जो मुमुक्ष होतो, मुमुक्ष असेल तर मुक्त होतो. हे विठाई,
तुझे पाय सुंदर दिसत आहे. हरिदासाच्या सहवासात तुझे प्रेमांगी स्थिर होते. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या मनातील इच्छेवरून त्याचे दान मी तुझ्याकडे मागत आहे. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1653 वर थांबत आहोत.